दत्तवाड येथील उदय किंग टोळी जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार। शिरूर तालुक्यात गेल्या काही काळात दहशतीचं सावट निर्माण करणाऱ्या उदय किंग टोळीवर अखेर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे। या टोळीचे 5 सदस्य कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमाबाहेर हद्दपार करण्यात आले असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 55 अन्वये उदय काकासो पाटील, टोळी प्रमुख रवींद्र काकासो पाटील, विशाल रामचंद्र कांबळे, प्रशांत अण्णासो पाटील आणि सुनील कुमार मगदूम सर्व राहणार दत्तवाड तालुका शिरोळ या 5 जणांना 1 वर्षासाठी जिल्हा हद्दपारीचे आदेश दिले। उदय किंग या नावाच्या टोळीनं दत्तवाड परिसरात गुन्हेगारी कृतींचा सपाटा लावलेला होता। सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या या टोळीच्या विरुद्ध ठोस कारवाईसाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी प्रस्ताव सादर केला होता। यावर सखोल चौकशीसाठी शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती। चौकशी अंती संबंधित आरोपींना नोटीस देऊन सुनावणी घेण्यात आली। या प्रक्रियेत त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली। मात्र पोलिसांनी सादर केलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे आणि कायदा सुव्यवस्थेच्या संरक्षणाच्या दृष्टीने जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी हद्दपारीचे आदेश देण्यात आले।